श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, वैद्यकीय ज्योतिष आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीने 12 ऑगस्ट ही तारीख केवळ एक साधी कॅलेंडरवरील तारीख नसून संपूर्ण ब्रह्मांडात एक महाप्रलयकारी खळबळ उडून देणारी ठरणार आहे. एकाच दिवशी खग्रा सूर्यग्रहण आणि श्रावण भाद्रपद अमावस्या याचा हा दुर्मिळ व महाभयंकर योग गेल्या शेकडो वर्षात कधीही जुळून आलेला नाही. खगोलशास्त्रानुसार जेव्हा चंद्र, पृथ्वी सूर्याच्या अगदी बरोबर मध्ये येतो, तेव्हा तो सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापासून पूर्णपणे रोखून धरतो. यालाच खग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाते, ज्यामध्ये काही मिनिटासाठी दिवसाढवळ्या संपूर्ण जगात काळोख पसरतो, तापमान अचानक सुसाट खाली घसरते आणि निसर्गातील प्राणी पक्षी पूर्णपणे गोंधळून जातात. अमावस्या असल्यामुळे चंद्राची मूळ ऊर्जा पूर्णपणे शून्य झालेली असते आणि त्यातच जेव्हा सूर्याचे तेज या ग्रहण योगामुळे झाकले जाते, तेव्हा रुचिक ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षणामध्ये प्रचंड मोठे व विनाशकारी फेरबदल होतात. याचा थेट आणि अत्यंत घातक परिणाम मानवी मेंदूच्या लहरीवर, समुद्राच्या लाटावर आणि निसर्गाच्या वातावरणावर होतो. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकानुसार जेव्हा हे महाग्रहण लागते, तेव्हा राहू आणि केतू ही छायाग्रहे थेट सूर्यावर आपली काळी व विनाशाची सावली पाडतात. सूर्य हा संपूर्ण विनाशाचा आणि आत्म्याचा मुख्य ऊर्जा स्रोत मानला गेला आहे, परंतु ग्रहण काळात हाच सूर्य ग्रस्त झाल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात काही तासासाठी अतिशय तीव्र नकारात्मक लहरीचा महापूर येतो. या भयानक वातावरणामुळे मानवाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर विपरीत परिणाम होतो. माणसाच्या मनामध्ये अनामिक भीती, टोकाचा राग, भयंकर चिडचिड आणि अत्यंत चुकीचे व विनाशकारी निर्णय घेण्याची प्रयुक्ती शिगेला पोहोचते. ज्योतिषाच्या मते अशा महाभयंकर ग्रहणानंतर जगभरात राजकीय उलथापालथ, निसर्गाचा कोप किंवा आर्थिक मंदी येण्याचे स्पष्ट संकेत मिळत असतात. या काळात सामान्य माणसाचे मानसिक संतुलन ढासळते. अत्यंत साहजिक असते, कारण ग्रहाची ही कुरदृष्टी मानवी मनावर थेट आघात करत असते. आता सर्वात मोठा आणि लाख मोलाचा प्रश्न हा पडतो की या संपूर्ण ब्रह्मांडाला हादरून सोडणाऱ्या खग्रा सूर्यग्रहणाचा सर्वात वाईट आणि विषारी प्रभाव नेमका कोणावर पडणार आहे? याचे उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. तो फटका बसणार आहे म्हणजेच कुंभ राशीला. कुंभ ही वायू तत्वाची राशी असून तिचा मुख्य स्वामी न्यायदेवता शनिदेव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि सूर्य यांच्यातील संबंधाचा ताळमेळ बिघडल्यास जीवनात अभूतपूर्व संकट ओढते. जेव्हा या ग्रहण काळात राहू आणि केतूची कुरदृष्टी कुंभ राशीच्या पत्रिकेवर पडते, तेव्हा या राशीच्या लोकांची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे मंदावते. डोकेदुखी, तीव्र मानसिक ताण, अचानक रक्तदाब वाढणे किंवा मोठे अपघात होण्याचे धोके केकपटीने वाढतात. जर कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी स्वतःवर नियंत्रण ठेवले नाही आणि ग्रहाच्या या महाकोपाकडे दुर्लक्ष केले, तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला क्षणभरही वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांसाठी 12 ऑगस्टचे हे खग्रास सूर्यग्रहण इतर राशीपेक्षा केकपटीने जास्त धोकादायक आणि घातक ठरणार आहे. यामध्ये अतिशय गंभीर ज्योतिषीय कारणे आहेत. कालपुरुष कुंडलीचा विचार करता कुंभ ही 11वी आणि अत्यंत महत्त्वाची वायू तत्वाची राशी मानली जाते. या राशीचा मुख्य स्वामी न्यायदेवता शनिदेव आहे. ज्योतिषशास्त्रात शनी आणि सूर्य यांच्यात जन्मजात शत्रुभाव किंवा कडक विरोधाभास मानला गेला आहे. सूर्य हा तेजस्वी, उष्ण आणि पराक्रमी ग्रह आहे, तर शनी हा शीतल, शिस्तप्रिय आणि कर्माची जोड देणारा ग्रह आहे. जेव्हा ग्रहण काळात राहू आणि केतूची छाया थेट या ग्रहणाच्या समीकरणावर पडते, तेव्हा कुंभ राशीच्या जातकांच्या पत्रिकेत एक अत्यंत विषारी आणि विनाशाची नादी करणारा योग तयार होतो. हा योग माणसाच्या आयुष्याची घडी पूर्णपणे विस्कटून टाकण्यास सक्षम असतो. जेव्हा हे महाग्रहण कुंभ राशीवर सावट टाकते, तेव्हा या राशीच्या लोकांच्या मानवी शरीरावर आणि मज्जासंस्थेवर याचा थेट आणि तीव्र आघात होतो. वायू तत्वाची राशी असल्यामुळे कुंभ राशीचे लोक आधीच विचारशील आणि बऱ्याचदा अतिविचार करणारे असतात, परंतु ग्रहण काळातील नकारात्मक लहरीमुळे त्यांच्या डोक्यात विचाराचे एक भयंकर वादळ उठते. माणसाची निर्णय क्षमता या काळात पूर्णपणे कुंठित होते. आजवर घेतलेले सर्व योग्य निर्णय बाजूला पडून या दिवशी घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीच्या दिशेने जाऊ लागतो. डोकेदुखी, तीव्र मायग्रेन, उच्च रक्तदाब, निद्रानाश आणि अचानक पछाडणारा प्रचंड मानसिक ताण
यामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती शारीरिक व मानसिक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे खचून जाऊ शकतात. सर्वात मोठी भीती या गोष्टीची आहे की या ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे कुंभ राशीच्या जातकांकडून नकळत अशा चुका घडतात, ज्याचे दूरगामी आणि भयंकर परिणाम त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतात. ग्रहाची ही वक्रदृष्टी केवळ मानसिक त्रास देऊन थांबत नाही, तर कुटुंबात अशांतता, गुप्त शत्रूचे बळ वाढवणे आणि अचानक समोर येणारी संकटे यांना निमंत्रण देते. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि या 12 ऑगस्टच्या खग्रास सूर्यग्रहणाला एक साधा योगायोग समजून दुर्लक्ष करण्याची चूक केली, तर तुमचे करिअर, तुमचे आरोग्य आणि तुमचे हसते-खेळते कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच या काळात डोळे उघडून सावध राहणे आणि प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकणे हीच या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. तर कुंभ राशीच्या लोकांनी 12 ऑगस्टच्या या खग्रास सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या दिवशी टाळावी अशी पहिली आणि सर्वात महाभयंकर चूक म्हणजे क्षणात राग अनावर होणे, उताळीपणे बोलणे आणि आपल्याच जवळच्या माणसाशी किंवा सहकार्याशी गंभीर वाद घालणे. यामागे अतिशय गाभा असलेले ज्योतिषीय कारण आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असला तरी ग्रहण काळात निर्माण होणाऱ्या तीव्र नकारात्मक आणि तामसिक लहरीमुळे माणसाच्या शरीरातील आणि मनातील संयम पूर्णपणे सुटतो. या दिवशी तुम्हाला अगदी क्षुल्लक आणि किरकोळ गोष्टीवरून प्रचंड चीड येईल आणि डोक्यात संतापाची लाट उठेल, ज्यावर तुमचे स्वतःचे नियंत्रण उरणार नाही. या रागाच्या भरात घडणाऱ्या घटनांचे परिणाम अत्यंत विनाशक आणि कधीही भरून न निघणारे असू शकतात. जर तुम्ही वैवाहिक आयुष्यात असाल किंवा प्रेमात असाल, तर जोडीदारासोबत एखाद्या जुन्या आणि संपलेल्या विषयावरून मोठा वाद उफाळून येऊ शकतो. रागाच्या आवेशात तुम्ही तोंडून असे काही विषारी शब्द बाहेर काढाल, जे तुमच्या जोडीदाराचे मन कायमचे दुखावून तुमचे हसते-खेळते कुटुंब किंवा नातेसंबंध क्षणात उद्ध्वस्त करू शकतात. घटस्फोट किंवा कायमचे दुरावणे इथपर्यंत ही परिस्थिती पोहोचायला वेळ लागणार नाही. तसेच तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या बॉसशी, वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी विनाकारण खटका उडण्याची शक्यता 100% आहे, ज्यामुळे तुमची हक्काची नोकरी देखील धोक्यात येऊ शकते. फक्त नातेसंबंध आणि नोकरीच नाही, तर रागाच्या भरात केलेली हाणामारी किंवा टोकाचे भांडण तुम्हाला थेट कोर्ट कचेरी आणि कायदेशीर अडकवण्यापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणूनच 12 ऑगस्टच्या या दिवशी कुंभ राशीच्या जातकांसाठी मौन बाळगणे हाच आयुष्यातील सर्वात मोठा आणि एकमेव विजय मंत्र ठरणार आहे. जर कोणी तुम्हाला या दिवशी चिडवण्याचा किंवा उथापून बोलण्याचा प्रयत्न केला, तर अक्षरशः एकही शब्दही न बोलता पूर्णपणे शांत राहा. उत्तर देणे किंवा प्रतिसाद करणे पूर्णपणे टाळा. आजचा दिवस शांतपणे आणि मौनात घालवणे म्हणजे भविष्यातील एका मोठ्या महासंकटातून सही सलामत बाहेर पडणे होय. कुंभ राशीच्या लोकांनी 12 ऑगस्टच्या या खग्रास सूर्यग्रहण व अमावस्येच्या दिवशी कटाक्षाने टाळावी अशी दुसरी अत्यंत महाभयंकर चूक म्हणजे कोणताही विचार न करता घाईघाईत मोठी आर्थिक गुंतवणूक करणे, स्वतःकडील पैसे कोणालाही उधार देणे किंवा महत्त्वाच्या व्यावसायिक करारावर सही करणे. यामागे अतिशय प्रभावी आणि खंबीर ज्योतिषीय कारण दडले आहे. सूर्यग्रहणाच्या या विनाशक काळात राहू आणि केतूचा तीव्र प्रभाव थेट कुंभ राशीच्या बुद्धीवर आणि निर्णयक्षमतेवर पडतो. राहू हा मुख्यत्वे भ्रम निर्माण करणारा ग्रह मानला गेला आहे. या दिवशी तुम्हाला तुमच्या बुद्धीवर असे भासले की मी आत्ताच हा निर्णय घेतला किंवा हे पैसे गुंतवले तर मला अफाट आणि कधीही न बघितलेला फायदा होईल, परंतु प्रत्यक्षात तो केवळ एक मोठा आणि दिशाभूल करणारा भास असतो. या चुकीच्या निर्णयाचे परिणाम तुमच्या संपूर्ण बँक बॅलन्सला उद्ध्वस्त करू शकतात. ग्रहण काळाच्या आसपासच्या 2-3 दिवसात तुम्हाला एखादी अतिशय आकर्षक, झटपट श्रीमंती करणारी किंवा सोन्याची अंडी देणारी ऑफर्स समोर येऊ शकते, जसे की शेअर मार्केटमध्ये मोठी उडी मारणे, अचानक लॉटरी लागण्याची शक्यता असणाऱ्या स्कीममध्ये पैसे अडकवणे किंवा कोणतीही खात्री न करता जमीन जुमला खरेदी करण्याचा प्रयत्न करणे. परंतु अशा प्रत्येक ठिकाणी तुमची 100% फसवणूक होण्याची आणि तुमचे हक्काचे कष्टाचे सर्व पैसे कायमचे बुडवण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही तर
जर तुम्ही या दिवशी कुंभ राशीचे असून कोणत्याही मित्र नातेवाईकाला हात उसण्या स्वरूपात किंवा कर्ज म्हणून पैसे दिले, तर ते पैसे भविष्यात कधीही तुमच्या हातात परत येणार नाही. ते पैसे म्हणजे सरळ पाण्यात टाकल्यासारखे होईल. या दिवशी नवीन बिझनेस डील फायनल करणे किंवा कोणत्याही लीगल कागदपत्रावर सह्या करणे म्हणजे भविष्यातील एका भयंकर कायदेशीर आणि आर्थिक संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे. जर तुम्ही या दिवशी थोडा जरी उताळीवपणा दाखवला, तर आयुष्यभर साठवलेली पुंजी एका रात्रीत धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. म्हणूनच 12 ऑगस्ट रोजी पैशाचा कोणताही मोठा व्यवहार किंवा मोठी उलाढाल करणे पूर्णपणे टाळा. खरेदी, विक्री, गुंतवणूक किंवा कर्ज काढणे यासारखे सर्व आर्थिक निर्णय कमीत कमी 2 ते 3 दिवस पूर्णपणे पुढे ढकला. हे कटाक्षाने लक्षात ठेवा. आज केलेली थोडीशी आर्थिक घाई म्हणजे उद्या तुमचे संपूर्ण आयुष्य वाटोळे होणे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी 12 ऑगस्टच्या खग्रास सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या दिवशी टाळावी अशी तिसरी आणि अत्यंत गंभीर चूक म्हणजे सूतक काळात घराबाहेर पडणे. थेट उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणे आणि अन्नपाण्याचे काटेकोर नियम न पाळणे. यामागे विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र या दोन्हीचे अतिशय मजबूत आणि तार्किक कारण आहे. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यामधून बाहेर पडणारी किरणे अत्यंत विषारी, घातक आणि मानवी शरीरावर विपरीत परिणाम करणारी असतात. कुंभ राशीच्या लोकांची शारीरिक व मानसिक प्रतिकारशक्ती या ग्रहणाच्या विशिष्ट खगोलीय स्थितीमुळे काहीशी मंदावलेली असते, ज्यामुळे ही विषारी किरणे त्यांच्यावर अगदी सहज आणि तीव्रतेने आघात करू शकतात. या चुकीमुळे तुमच्या आरोग्याला आणि कुटुंबाला अत्यंत गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. सूतक काळामध्ये किंवा ग्रहण काळामध्ये आधीच शिजून ठेवलेले अन्न खाल्ल्यास पोटाचे अत्यंत गंभीर आजार, तीव्र इन्फेक्शन किंवा विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. तसेच कुंभ राशीच्या जातकांनी या ग्रहण काळात लांबचा प्रवास करणे किंवा वेगाने वाहन चालवणे पूर्णपणे टाळले पाहिजे. अन्यथा गंभीर अपघातांना सामोरे जावे लागण्याची शक्यता पटीने वाढते. विशेष करून जर कुटुंबात कुंभ राशीची कोणतीही गरोदर महिला असेल, तर तिने या काळात कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये आणि धारदार वस्तू, कात्री किंवा सुरीचा वापर करण्याचे टाळावे. या सर्व महासंकटापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी काही साधे पण रामबाण उपाय नक्की पाळा. तर मित्रांनो, त्याच्यात पहिला उपाय आहे तुळशीचा उपाय. ग्रहण लागल्यापूर्वी घरातील पिण्याच्या पाण्यात, दुधात आणि अन्नामध्ये तुळशीची पाने आवर्जून टाकून ठेवावीत, कारण तुळशीमध्ये सर्व नकारात्मक लहरी शोषून घेण्याची अफाट ताकद असते. दुसरा आहे नामस्मरण. ग्रहण काळात घराबाहेर न पडता शांत बसून आपल्या स्वामीचे, इष्टदेवाचे किंवा शनिदेवाच्या मंत्राचे मनातल्या मनात नामस्मरण करावे. तर तिसरा आहे शुद्धीकरण. ग्रहण संपल्यानंतर मोक्षकाळानंतर स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल किंवा खडे मीठ नक्की टाकावे, ज्यामुळे शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या छोट्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या नियमाचे पालन करून कुंभ राशीचे लोक या महाभयंकर सूर्यग्रहणाच्या सर्व दुष्परिणामापासून स्वतःचे रक्षण करू शकतात. तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव नक्की लिहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि अचूक ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.